26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान या आठवड्यात एक खास योग तयार होत आहे, ज्याला रोचक राजयोग म्हणतात. हा योग खूप फायदेशीर मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा मंगळ ग्रह स्वतःच्या उच्च राशीत म्हणजे मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा रोचक राजयोग बनतो. या राजयोगामुळे लोकांना खूप फायदा होतो. विशेषतः जमीन जुमल्यांच्या बाबतीत सुख मिळते आणि पैशाची आवकही वाढते. त्यामुळे जानेवारीच्या या आठवड्यात मेष, मिथुन आणि अशा एकूण 5 राशींना या रोचक राजयोगाचा लाभ मिळणार आहे. या राशींच्या लोकांना धनलाभासोबतच धार्मिक स्थळांच्या प्रवासाचे योगही येतील. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन या सर्व राशींसाठी हा आठवडा कसा राहील. मेष रास, या आठवड्याची सुरुवात थोडी खर्चिक राहील. काही खर्च अनावश्यक वाटू शकतात, तर काही खर्च मजा मस्तीसाठी होतील. आठवड्याच्या मध्यात आर्थिक व्यवहार थोडे संमिश्र असतील. या काळात भावनेच्या भरात कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. घर कुटुंबावरही काही खर्च करावे लागतील. आठवड्याच्या शेवटी धावपळीत काही खर्च होऊ शकतात, पण आर्थिक कामासाठी केलेली तुमची यात्रा नक्कीच यशस्वी ठरेल. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पैसे कमवण्यासाठी मदत करेल. एखादा मित्र किंवा सहकारी तुम्हाला आर्थिक फायदा मिळवून देऊ शकतो. वृषभ रास, या आठवड्याचे सुरुवातीचे दिवस तुम्हाला विविध मार्गांनी फायदा मिळवून देतील. मित्रमंडळी आर्थिक बाबतीत तुम्हाला मदत करतील, पण आठवड्याच्या मध्यात आर्थिक व्यवहार फारसे चांगले नसतील. तुम्हाला तोटा होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च वाढू शकतात, त्यामुळे शक्य तितके खर्चावर नियंत्रण ठेवा. आठवड्याच्या शेवटी जर तुम्ही एखाद्या आर्थिक विषयावर प्रवास करत असाल, तर त्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धावपळीत काही खर्च झाले तरी आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. आठवड्याच्या शेवटी बँकेत पैसे जमा करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. मिथुन रास, या आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक परिस्थिती चांगली राहील. तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करून पैसे कमवण्याचे नवे मार्ग शोधू शकाल. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला फायदा मिळेल. जर तुम्हाला कुठून पैसे मिळण्याची अपेक्षा असेल, तर ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात अचानक खर्च समोर येऊ शकतात. पैशांच्या चिंतेमुळे झोपेतही व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे आठवड्याच्या मध्यात कोणताही धोकादायक गुंतवणूक करू नका. आठवड्याच्या शेवटी तुमच्या समस्या दूर होतील आणि पुन्हा एकदा तुम्हाला आर्थिक लाभ मिळायला सुरुवात होईल. कर्क रास, या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही एखाद्या आर्थिक विषयावर प्रवास करू शकता, ज्यात तुम्हाला मनासारखे यश मिळेल. काही शुभ कार्यावर खर्च होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या सेवेसाठी काही पैसे खर्च करू शकता. आठवड्याच्या मध्यात एखाद्या महिलेच्या बोलण्यात येऊन कोणताही आर्थिक धोका पत्करू नका. प्रवासातूनही पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. आठवड्याच्या शेवटी काही खर्च अनावश्यक वाटू शकतात, त्यामुळे जिथे गरज आहे तिथेच खर्च करा आणि शक्य तितकी बचत करण्याचा प्रयत्न करा. सिंह रास, या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही आर्थिक चिंता सतावू शकतात, पण आठवड्याचे उर्वरित दिवस चांगले असतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला मनासारखे यश मिळेल. काही शुभ कार्यांवर खर्च होऊ शकतो. जर तुम्ही आर्थिक निर्णयांबद्दल विचार करत असाल, तर हा योग्य निर्णय ठरू शकतो. एखादी अनुभवी व्यक्ती तुम्हाला या कामात मदत करू शकते. आठवड्याचा शेवटचा काळही चांगला राहील. जर तुम्हाला कुठून पैसे मिळण्याची अपेक्षा असेल, तर ती पूर्ण होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही एखादा फायदेशीर सौदा करू शकता. कन्या रास, या आठवड्याच्या सुरुवातीला भागीदार किंवा सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे, पण आठवड्याच्या मध्यात पैशांवरून वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रयत्न करा की या वादात पडू नका, अन्यथा तुमचे आणखी पैसे खर्च होऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी जाऊन दान पुण्य करू शकता. पाहुण्यांच्या स्वागतासाठीही काही खर्च होऊ शकतो. तुम्ही तुमची कामे पूर्ण करून पैसे कमवण्याचे मार्ग शोधू शकाल. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला फायदा मिळेल. तुळ रास, हा आठवडा आर्थिक बाबतीत संमिश्र राहील. आठवड्याच्या सुरुवातीला दिलेले पैसे परत मिळू शकतात. या काळात घाई गडबडीत कोणताही गुंतवणूक करू नका. आठवड्याच्या मध्यात पैशांवरून वाद होण्याची शक्यता आहे. या वादात न पडणेच तुमच्यासाठी चांगले राहील. पैशांसाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये जास्त यश न मिळाल्याने तुम्ही निराश होऊ शकता, पण आठवड्याच्या शेवटी परिस्थिती बदलेल. पैशांसाठी केलेले तुमचे प्रवास यशस्वी ठरतील. धर्म आणि शिक्षणाशी संबंधित कामांवर काही योग्य खर्च करावे लागतील. वृश्चिक रास, या आठवड्यात सुरुवात आर्थिक बाबतीत चांगली राहील. तुम्ही तुमच्या मित्रांवर काही खर्च करू शकता. आठवड्याचा मधला काळ कर्ज संबंधित कामांसाठी चांगला आहे. सुखसुविधांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी काही खर्च होऊ शकतो. जर पैशांवरून कोणताही वाद चालू असेल तर तो मिटेल. दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका.
जीवनसाथीच्या मदतीने तुम्हाला काही फायदा मिळू शकतो. आठवड्याच्या शेवटी कोणताही धोकादायक गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा ते तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. धनुरास, या आठवड्याच्या सुरुवातीला तुमची कमाई वाढू शकते, पण काही घरगुती खर्चही समोर येऊ शकतात. एखाद्या आर्थिक विषयावर तुम्ही थोडे असमाधानी राहू शकता. आठवड्याच्या मध्यात तुम्ही एखादी चांगली योजना आखून नफा कमवू शकता. तुमचे मित्रही यात तुम्हाला मदत करतील. तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा प्रियजनांसाठी खर्च करू शकता. कर्जातून तुमची सुटका होईल. आठवड्याच्या शेवटचा काळ आर्थिक बाबतीत चांगला राहील. जर तुम्ही भागीदारीत एखादा व्यवसाय करत असाल तर तिथून तुम्हाला फायदा मिळेल. मकर रास, हा आठवडा पैसे कमवण्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला एखादा व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या कामात वाढ झाल्यामुळे कमाईतही वाढ होऊ शकते. आठवड्याच्या मध्यात तुम्ही एखादी चांगली योजना आखून नफा कमवू शकता. तुमचे मित्रही यात तुम्हाला मदत करतील. आठवड्याचा शेवटचा काळ कर्ज व्यवहार करण्यासाठी चांगला आहे. जर तुम्ही गुप्तपणे कोणाला पैसे दिले असतील आणि तुम्हाला त्याची गरज भासत असेल तर आठवड्याच्या शेवटी ते पैसे तुम्हाला परत मिळतील. कुंभरास, हा आठवडा आर्थिक बाबतीत साधारणपणे चांगलाच राहील. तुम्ही एखाद्या आर्थिक विषयावर प्रवास करू शकता. काही प्रमाणात बँक बॅलन्सही वाढवू शकता. आठवड्याच्या मधला काळही आर्थिक बाबतीत उत्तम आहे. या काळात आर्थिक विषयावर केलेला प्रवास यशस्वी ठरेल. तरीही इतरांसाठी अनावश्यक खर्च करणे टाळा. आठवड्याचा शेवटचा काळही फायदेशीर ठरेल. मित्रांच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या प्रियजनांवर काही खर्च करू शकता. मीन रास, आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहील. तुम्ही सुखसुविधांवर खर्च करू शकता. मनोरंजन आणि स्वादिष्ट जेवणासाठीही काही खर्च होऊ शकतो. आठवड्याचा मधला काळ एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी शुभ आहे. या काळात कामात वाढ झाल्यामुळे कमाईत वाढ होऊ शकते. आठवड्याच्या शेवटचा काळ आर्थिकदृष्ट्या संमिश्र फळ देणारा आहे. चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी तुमचे खर्च होऊ शकतात, पण जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुमची रास या 5 भाग्यवान राशींमध्ये असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी खरोखर गेम चेंजर ठरू शकतो. तुमचं मत आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच अचूक राशी भविष्य उपाय आणि ग्रहयोगांची माहिती मिळवण्यासाठी राशी संख्ये चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यामध्ये.